अमरावतीमध्ये हरभऱ्याला हमी भावापेक्षा जास्त दर मिळतोय। अमरावतीमध्ये हरभऱ्याची बाजार समितीमध्ये दर 6,000 वर गेले आहे। सध्या बाजारात हरभऱ्याची आवक सुरू होतीये। अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्यामध्ये आर्द्रता असताना देखील दर चांगले मिळत आहेत। सध्या हरभऱ्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। रुपारेल महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचा अनोखा उत्सव साजरा झाला। रुपारेल महाविद्यालयाच्या एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी उमेद आशा जगण्याची हा उत्सव आयोजित केला जातो। यावर्षीही 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी उमेद हा उत्सव रुपारेल महाविद्यालयामध्ये पार पडला। या उत्सवामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळतं। यावर्षीही महाराष्ट्राची खाऊगल्ली ही पाककला स्पर्धा, सुरतेचं छेडिता ही गायन स्पर्धा, कर कमाल दे धमाल हे मजेशीर खेळ तसेच उमेद किंग अँड क्वीन अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। नेहमीच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, पण रुपारेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून खास ज्येष्ठ नागरिकांसाठी उमेद हा उत्सव आयोजित केला जातो। धाराशिव जिल्ह्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलसह होमगार्डवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपींनी आधी महिलेला कारवाईची भीती दाखवली। अगोदर महिलेकडून 10,000 रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला। पीडित महिला ही ऊसतोड मजूर आहे। संभाजीनगरमधील महापालिकेतील हद्दीतील जवळपास 150हून अधिक वसाहतीमधील घरे अजूनही गुंठेवारी कायद्यानुसार नियमित झालेली नाही। गुंठेवारी करण्यासाठी महानगरपालिकेकडून वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे। काही मालमत्ताधारक शुल्क जास्त असल्याने त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे मनपा प्रशासन श्रीकांत यांनी गुंठेवारी शुल्कामध्ये पुन्हा सवलत देण्याचा विचार केलाय। त्याबद्दल सोमवारच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असून मालमत्ताधारकांसाठी गुंठेवारी करण्याची शेवटची संधी असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पैठणमध्ये उशाला धरण असताना शहराला मागील 2 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असून अनेकांना खासगी टँकर विकत घ्यावे लागतात। नगर परिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवण्याची मागणी होते आहे। नाशिकमधील काही शासकीय कंत्राटदारांचे घर आणि कार्यालयावर आयकर विभागाच्या वतीने 30 जानेवारीपासून छापेमारी सुरू आहे। यात सुमारे करोडो रुपयांचे बेहिशोबी व्यवहाराची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरकारी आणि खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये रोख रक्कम, कोटीचे दागिने, सोन्याची बिस्किटे सापडली असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहाराची कागदपत्रे कर्मचारी नातलगांच्या घरी लपवल्याचेही उघड झाले। 800 कोटीहून अधिक बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्याचं समजत आहे। आयकर विभागाच्या 200हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही छापेमारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बुलढाण्याच्या मिर्झानगरमध्ये रात्रीच्या दरम्यान बिबट्याचा वावर असल्याचं कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे। रात्रीच्या दरम्यान भरवस्तीमध्ये बिबट्या फिरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। रात्रीच्या दरम्यान लोकवस्तीमध्ये बिबट्या फिरत असल्याने भीतीपोटी नागरिक घराबाहेर निघण्यासाठी धजावत नाहीयेत। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सुमारे 5,000 महिलांनी सहभाग घेतला। प्रहार आणि लोकजागर मंचच्या वतीने आयोजित या हळदी कुंकू सोहळ्यामध्ये महिलांनी चांगलाच आनंद लुटलाय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विविध 5 घटनांमध्ये महिला आणि तरुणींच्या विनयभंगाच्या घटना घडलेल्या आहेत। बेगमपुरा सिडको सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात आरोपींविरुद्ध विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली। नाशिकच्या उत्तम नगर भागामध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। हातात कोयते घेऊन दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी तोडफोड केली। जोरदार शिवीगाळ करत टोळक्याने रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आहे। वाहन तोडफोडीच्या घटनेमध्ये 2 ते 3 वाहनांचं नुकसान झालं। शुभम पारखा नाशिकमधील मध्यवर्ती भाग असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी रात्री उशिरा संशयितांना ताब्यात घेतलंय।
राज्यभरात 468 धर्मादाय रुग्णालय असून त्यामध्ये 20% खाटा या गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचं बंधन आहे। त्यानुसार 11,000 खाटा राज्यात राखीव आहेत। मात्र रुग्णालयांकडून त्यांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जाते। न्यायालयाकडून निर्देश देण्यात आल्यानंतरही रुग्णालयाकडून दुर्लक्ष होत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला। कोकण दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी सपत्नी कांगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन घेतलं। यावेळी उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गाऱ्हाणं घालण्यात आलं। उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्धव ठाकरे एकदा मुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत, परत मुख्यमंत्री म्हणून यावेत यासाठी गाऱ्हाणं घालण्यासाठी विनायक राऊत यांनी पुजाऱ्यांना सांगितलं। यानंतर पुजाऱ्यांनीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ दे म्हणून भराडी देवीला साकडं घातलंय। मुंबईतील निवळलेल्या प्रदूषणाच्या पातळीने आता पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे। दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरातील हवेचा स्तर वाईट नोंदवल्याने तो परिसर रेड झोनमध्ये आला होता, तर कुलाबा, अंधेरी, वरळी, बीकेसी, चेंबूरमधील हवेचा स्तरही घसरला आहे। आज देशामध्ये काही भागात पाऊस तर काही ठिकाणी बर्फवृष्टी पाहायला मिळेल। भारतीय हवामान खात्याने ताज्या हवामान अंदाजात म्हटलं आहे, आज पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये गडगडाटी, वादळी वारे आणि गारपिटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। दिल्ली आणि उत्तर प्रदेश सह आसपासच्या परिसरामध्ये देखील आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर काश्मीर खोऱ्यामध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी पाहायला मिळते। जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, हिमाचल प्रदेशामध्ये गडगडाटी, वादळ वारा आणि हिमवृष्टी होण्याची देखील दाट शक्यता आहे। माथेफिरू मुफ्तीच्या अटकेविरोधात मुसलमान रस्त्यावर उतरले। घाटकोपर इथे पोलिसांना लाठीमार करावा लागला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली। कुर्ला परिसरामध्ये देखील मुसलमान रस्त्यावर उतरले। हिंदू विरोधी वक्तव्य करणारा मुफ्ती अटकेत आलेला आहे आणि या मुफ्तीच्या समर्थनार्थ मुसलमान रस्त्यावर उतरले होते। बेंगलोर येथे नीति आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या 8वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मितेश विस्पुते याने भारतीय सीमा दलाच्या जवानांची आणि सीमेची सुरक्षा या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने निवड करून गौरवण्यात आला आहे। तिरुपतीच्या श्रीकालहस्ती मंदिरामध्ये 30 रशियन भाविकांचा समूह राहू-केतू पूजेमध्ये सहभागी झाला होता। प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने निवासी डॉक्टरांकडून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आलेली आहे। अनेकदा पाठपुरावा करून देखील सरकार आश्वासनांच्या पलीकडे कोणतीही कारवाई करत नसल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी डॉक्टर देखील या संपामध्ये सहभागी होणार असून याबाबत त्यांच्याकडून अधिकृत पत्रक देखील काढण्यात आलं आहे। संभाजीनगरच्या आदर्श पतसंस्थेमध्ये 202 कोटी रुपयांचा घोटाळा झाला। त्यामुळे अनेकांची जमापुंजी अडकली। ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळावे यासाठी प्रशासनाकडून पतसंस्थेच्या 18 मालमत्तांचा लिलाव केला जातोय। त्यापैकी 2 मालमत्तांची विक्री झाली असून त्यातून 97,47,000 रुपये मिळाले आहेत। बेंगलोर येथे नीति आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या 8वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या मितेश विस्पुते याने भारतीय सीमा दलाच्या जवानांची आणि सीमेची सुरक्षा या विषयावर सादर केलेल्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने निवड करून गौरवण्यात आले। या यशस्वी कामगिरीनंतर मितेश विस्पुते यांच्यावर पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संस्थेच्या सह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व भिवंडी कडून मितेशवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। लसणाच्या दरातील तेजी कायम असून पावशेर लसणाला 100 रुपये मोजावे लागत आहेत। थंडी ओसरल्यानंतर नवीन लसणाचा हंगाम सुरू होणार असल्याने आणखी काही दिवस लसूण महागच राहणार आहे। घाऊक बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत असून राजस्थान आणि गुजरातमधून होणारी आवक अपुरी पडतीये।